आणि नितेश राणेंनी मराठा आरक्षणासंदर्भात जी विधानसभेची भूमिका घेतली, खरं तर याआधी सुद्धा या सरकारमध्ये सुद्धा आपण बघितलं असाल की वैश्यवाणींना आरक्षण मिळालं आहे, परंतु त्यांच्या वडिलांना आरक्षण मिळालं आहे, मुलग्याला आता दाखला मिळत नाही. SBCमध्ये असलेल्या गाभित समाजाला दाखला आज वडिलांना दाखला मिळाला, मुलांना मिळत नाही. या खरं तर जे आरक्षण दिले त्या आरक्षणाचा अजून निर्णय होत नाही. आणि नितेश राणेंनी ज्याप्रमाणे सांगितलं की आपल्या सिंधुदुर्गातील किंवा कोकणातील जनता कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. खरं तर हे कोकणातल्या जनतेला तुम्ही विचारलात की कोकणातल्या मराठी बांधवांना मिळालं तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र पाहिजे. खरं तर निलेश राणेंना आता आरक्षणाची गरज नाही, कारण त्यांचं शिक्षण बाहेर देशात झालं आहे. त्यांचे वडील मुख्यमंत्री होते, त्यांचे वडील केंद्रीय मंत्री आहेत, त्यांचा भाऊ एक खासदार होता, त्यामुळे त्यांना आता आरक्षणाची गरज नाही. परंतु सामान्य मराठा समाज आहे कोकणातला, त्यांना खरं तर आरक्षणाची गरज आहे. त्यांना आता शिक्षणामध्ये आरक्षणाची गरज आहे, नोकरीमध्ये आरक्षणाची गरज आहे. आणि त्यासाठी सगळे कुणबी प्रमाणपत्र घेण्यास जास्तीत जास्त मराठा समाज तयार आहेत. ज्यांना नको असेल त्यांनी ते घ्यावं नाही, परंतु इतर समाजाचं आरक्षण इतर समाजाच्या आरक्षण धोका न लावता ते आरक्षण मराठा समाजाला मिळालं पाहिजे, ही कोकणातल्या बहुसंख्य मराठ्यांची मागणी आहे आणि बहुसंख्य मराठ्यांचा त्याला पाठिंबा आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.